नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आम्ही चाललो आता आज गणपती आणायला. तर आता बाप्पाचा आज आगमन होणार आहे आणि आमचे सर्व मंडळी, गाव मंडळी सर्व टेम्पोमध्ये बसलेली आहे आणि गणपती आणण्यासाठी आम्ही देवारी इथे चाललेलो आहे. आणि कशा प्रकारे गणपती आगमन होणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहीत पडणार आहे. व्हिडिओ शेवट पण पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्व मंडळी बसलेली आहे आणि आता गणपती आणण्यासाठी निघालेले आहे. अशा प्रकारे मंडळी आमची असतील. फिट करायला लागतात, ज्यामुळे गणपती इकडे तिकडे हल्लं नाही पाहिजे. त्याच्यामुळे आता मंडळी आमचे चाललेली आहेत सर्व मंडळी टेम्पो मध्ये. बघा आपण देवारी इथे पोहोचणार आहे. टी शर्ट घातले नाहीत, एक मॅचिंग आहे सर्वांची. बघा आपली जाधव कंपनी आहे आपली, टाकाटाक निघालेले आहेत सर्व. आणि इथे आपली चिल्लर पार्टी बघा, तनिष आहे, दक्ष आहे आणि इथे अनु आहे, बेबी आहे. बघा पुढे अशा पुढे उभं राहा गेला काय माझं जाऊ. हां आता हा मस्त वाटतं जरा ना. स्लो मोशन टाकायला लागेल आता. मस्त आहे. देवारला आम्ही पोहोचलेलो आहेत. आता इथेच आहेत गणपती सर्व आमचे गावचे. आता जाऊया गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आपल्याला घरी जायचं आहे. बाप्पाची मूर्ती आणि हे देवारी आहे, पाहू शकता. पावसाचं वातावरण झालंय, त्यामुळे असं पाऊस थोडं असं पडतोय आणि थोडं पावसाचं वातावरण असं. आम्ही आल्यापासून पाऊस पडतोय, सतत चालूच आहे, काय बंद नाही झालं. थोडं ऊन पण नाही पडत. थोडं आमची मंडळी आहे, गावाकडची मंडळी डोळकी सजवतेत का आता समोरच. सर्व गाववाले आलेले आहेत सर्व गणपती आणायला. ते आजूबाजूची गाववाले असतात ते सर्व गणपती आणायला येत असतात. मच्छीवाले कोणी लोक पण बसलेले आहेत तिथे. बोंबील वगैरे कोळंबी पण आले आहेत, ताजी ताजी दिसते. मच्छी यायला सुरुवात झालेली आहे. देवारमध्ये पावसाचं जोरदार आगमन झालेलं आहे. पाऊस चालू झालेला आहे. आता पाऊस थांबला तर बरं होईल. ते आपला रोज आणि सनई वाजते. पुढे गणपती निघालेले आहेत. आजूबाजू आपला चालू झालेला आहे आणि इथे काका बसलेत हार विकायला. मस्त इथे ताजे हार आहेत, तर हार घेतोय आम्ही गणपतीसाठी. मस्त आहेत हार. उद्या गणपतीसाठी सजवण्यासाठी तो हार लागणार आहे. काकाने मस्तपैकी हार दिले ना. कुठलं काका गाव तुमचं? पन्हाळीच आहे तुम्ही? आमच्या आपल्या तिकडचेच आहे, आपले गाववाले. कागदगोंडचा आम्ही. मस्त हाराचा धंदा मस्त करताय आणि हार पण मस्त मस्त आहे एकदम फर्स्ट क्लास. चला काका, नाश्ता आहे आलू भाज्यावर मस्तपैकी. चला आपण जाऊया आता. मच्छी बघा, एकदम मच्छी पण आले, बोंबील ताजी मच्छी लागली. मसाला मालवणी नाही, आगरी मसाला टाकून जर बनवली ना फ्राय, जबरदस्त लागेल. केळी बघा, तिथे गावाच्या लाईन लागले. खाणारा गावाला माणूस पाहिजे.
आले म्हणजे गणपती आणायसाठी दरवर्षी येतात, यावर्षी लवकर आलेले अशी गणपती. क्लायमेट एवढा मस्त आहे ना, तुमची पैसे वसूल. कोकण इज महाबळेश्वर. मस्त महाबळेश्वर सारखं वातावरण इकडे झालंय, ढगाळ आणि मस्त धूर आणि चारी बाजूला एवढा पाऊस. वातावरण मस्त. मुंबई आणि गाव किती फरक आहे ना. मुंबईमध्ये राहूच नाही लोकांनी गणपतीसाठी गावाला. गणपतीसाठी आता कायमच कोकणात या सगळ्यांनी आता सगळं विसरा आता मुंबई सगळी. असं आहे. 10-12 दिवसाचा आनंद, पैसा वसूल. गौरी विसर्जन पर्यंत एवढा सुंदर आम्ही इकडे या क्लायमेटचा आनंद घेणार आहोत ना, त्यामुळे मुंबईची आठवणच होणार नाही, वाटतच नाही काय ना. बस बस एकदम रिलॅक्स होता. किती पण चालता येते की असं गावच्या टेम्पो मध्ये अशी परिस्थिती असते आपली. गणपती आणायला चाललो. हा, खूप मजा असते. किती पण काय पण होऊ दे, पण गणपती आणायला जाणार आम्ही. आणि गणपती आणणार. सुट्टी नाही भेटली आपल्याला तरी पण आम्ही जाणार गावी. पगार कट झाला तरी चालेल, गणपती आणायला जाणार. वाटतंय कोकणात येऊन एकदम मस्त वाटतंय. भारी ना. पैसा वसूल आहे. पैसा वसूल. किती पण सुट्टी असू दे, गावी येणार. कोकणी माणूस कधी गणपतीला गावी आला नाही असं झालं नाही. आपल्या सुट्टी नाही भेटली तरी आम्ही येणार. आपल्या साईडला प्रत्येक घर गणपती नसतो तरी सुद्धा ज्यांच्या घरी असतो तेही इतके खुश, तितके नसतात तेही खुश असतात. हा, ते पण असतं. हे साहजिक गोष्ट आहे. त्यामुळे गणपती हा एकदम कोकणाचा जीव की प्राण. गणपती उत्सव रात्रंदिवस मजा असते. नाचायची गोडी पाहिजे माणसाला. काय वाटतच नाही ना किती जागरण केला तरी आपण. आपल्यासोबत आपले गावचे बुवा पण आलेले आहेत, त्यांना पण दाखवा. आमचे संतोषदा पण आहेत. रात्री एकदम गाजवतात, एकदम अफलातून गाणी असतात त्यांच्याजवळ. आणि हे वर्षानुवर्ष आपलं 15-20 वर्ष गाणी बोलतायत. गाणेकर बोला टफ आहेत, आवाज भारी असता. आम्ही आमचा घासा दुखतो पण यांचा घासा कधी दुखत नाही. त्यासाठी केमिकल टाकतात. ते दुसरे पण बुवा आहेत आपले, ते पण त्यांच्या साथीला साथ देतात. मजा येते खूप. आता विशाल पण पाठोपाठ विशाल पण शिकतोय थोडंफार, त्याला पण येतं थोडं नाचतं भारी. तो पण अजिंक्य आलेला आहे, खूप दिवसांनी अजिंक्य आलेला आहे गावाला आता. तो पण मस्त ढोलकी वगैरे वाजवता आणि नाश्त्याची सोय उत्तम करत असतं कधी पण दरवर्षीप्रमाणे. सगळ्यांना वाटायला अगदी पुढे असतो तो. नाश्ता पाणी करायला एकदम मस्त पैकी सोय सुविधा चांगली करतो. जाऊया आता खाली, गणपती बघूया. आपले गणपती पण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपले गणपती असणार आहेत. आपली बाप्पाची मूर्ती आहे. आपण बाप्पाच्या कारखान्यात आपण पोहोचलेलो आहे. आतमध्ये जावा, बाहेर जा आहे तिकडे आपण पोहोचलेलो आहे. आणि गणपती वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा आहेत तिथे मस्त आहे. पूजांची मस्त गणपती गणपती इकडे आणायला. घागरूम आहेत ते. घागरूम साहेब गणपती दरवर्षीप्रमाणे आमचे गणपती यांच्याकडेच असतात. मोठी मोठी बाप्पाची मूर्ती आहे बनवलेली आहे. गेल्याशी नव्हता ते पहिले की झाली. बाप्पाची मूर्ती बनवली. मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे इकडे बाप्पांना आणण्यासाठी. फोटो पाठवते. चला गणपती बाप्पा मोरया.
गणपती लावलेले आहेत पुढंच द्यायला लागेल. मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. हा पाठ कमी पडला त्याला. पाठ कमी पडला. पाठ किती भार जात बाप्पाची मूर्ती बरोबर फिट केलं. गावाला आलेले गणपती सर्व मंडळी आलेली आणायला. टेम्पोतून आणले व्यवस्थित. खूप टाइम लागला. पाहू शकता संध्याकाळचं वातावरण कसं आहे. मस्त क्लायमेट झालं आहे. जवळजवळ 6 वाजलेले आहेत. अगस्त्य पण आलेला आहे. अगस्त्य सर्व आलेले मुलं वगैरे आलेले आहेत. ठीक आहे आता गणपती आम्हाला बाहेर काढायचं आहे. दोघांनी हाताजवळ जरा दोघांनी घ्यायचं ना. तुम्ही घ्या हातावरच घ्या. 2 मिनिटं गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. बाबू तेव्हा का दादा फुगत घालती. हो तुम्ही बाजूला व्हा. दादा तुम्ही सोडा. जेवून जाऊ ना. जेवून जातो बाबा. जेवून जाऊ ना. अरे आप कुठे की गादीवर आता पण जिंकलं खाली. आता पण खटकावरचा माणूस लगे जिंकलं कसं काय मिळणार. अशा प्रकारे आपला डेकोरेशन झालेला आहे मस्त की. बाप्पाचं पण आगमन झालंय ना. आमचं पूर्ण आता डेकोरेशन मध्ये 2 दिवस गेलेले आहे. डेकोरेशन आम्ही बनवलेलं आहे. बाप्पा इथे बसलेला देवासमोर. लाइटिंग थोडी अजून बाकी आहे आमची. आणि एक कलरिंग हॅलोजन लावलेला आहे. कलर चेंज होतो इथे. असं गेटअप चेंज करण्यासाठी हा हॅलोजन लावलेला आहे. बाबा डेकोरेशन करतायत. लाइटिंगचं काम चालू आहे थोडासा. काय खराब आहे इकडे सर्व लाइटिंग तोरण चालू झालेलं आहे. लाइटिंग पण लावलं नवीन. तर मित्रांनो आपल्या बाप्पाच्या आगमनाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्याचं लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणारून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. चला पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय टाटा. आपली काळजी घ्या स्वतःची.